Okay, student, see practice set 4.2. Construct a tangent to a circle with a center P and radius 3.2 centimeter at any point M on it. तर हे आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे. तर बघा काय म्हणते, कन्स्ट्रक्ट अ टँजेंट टू अ सर्कल विथ अ सेंटर पी. पी हे सेंटर असणाऱ्या सर्कलला टँजेंट कन्स्ट्रक्ट करा. ओके, तर आपण पी हे पहिल्यांदा रफ डायग्राम काढून घ्यायची. रफ डायग्राम, तर रफ डायग्राममध्ये पहिल्यांदा सर्कल विथ सेंटर पी. ओके, त्याच्यानंतर त्याला टँजेंट काढायचं आहे ज्या सर्कलची रेडियस 3.2 सेंटीमीटर आहे. हे जे सर्कल आहे या सर्कलची रेडियस 3.2 सेंटीमीटर आहे. ओके, आणि रेडियस ॲट एनी पॉईंट यम ऑन इट, आणि यम हा त्याच्यावर एक पॉईंट आहे. तर याच्यामधून आपल्याला काय करायचं आहे, टँजेंट काढायचं आहे. ओके, तर काय करता येईल बघा, पहिल्यांदा एक सर्कल काढायचं 3.2 सेंटीमीटर. तर 3.2 सेंटीमीटरचा आता हा इथून टँजेंट आपल्याला असं काढावं लागेल. तर हे आपल्याला रफ डायग्राममध्ये हे असं आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचं आहे. तर त्यासाठी आता आपण इथं प्रत्यक्ष कन्स्ट्रक्शन. ओके, तर कन्स्ट्रक्शनमध्ये बघा, पी हा सेंटर घेऊन 3.2 रेडियसचा एक सर्कल काढा. हा 3.2 रेडियसचा एक सर्कल काढला. ओके, त्याच्यानंतर त्याचं सेंटर जे आहे ते पी आहे. ओके, आणि आपल्याला यम या पॉईंटमधून जाणारा एक टँजेंट काढायचा आहे. तर हे तर त्यांनी कुठंही म्हटलेलं नाही आहे की विदाऊट युजिंग सेंटर किंवा विथ युजिंग सेंटर. आता टँजेंट काढायच्या दोन पद्धती आहेत, एक सेंटरचा यूज करायचा आणि दुसरा विदाऊट यूज ऑफ सेंटर. तर आपण सेंटरचा यूज करून टँजेंट पहिल्यांदा काढणार आहे. तर सरळ सरळ काय करा, हा जो पी आहे तर हा पी या पॉईंटमधून एक लाईन काढा, रे काढा. तर हा रे सर्कलच्या बाहेरपर्यंत जाऊ द्या, आणि काय करायचं, परत इथे जो पॉईंट आहे हा पॉईंट, तर याला फॉर एक्झाम्पल आपण यम असं नाव देऊया. तर काय करायचं, ह्या यम या पॉईंटवर कंपासचं मिडल पॉईंट ठेवा. कंपासचं मिडल पॉईंट ठेवल्यानंतर एक आर्क इथे आणि एक आर्क पलीकडे, असे दोन आर्क यम ह्या पॉईंटवर मिडल पॉईंट ठेवून तुम्हाला जेवढं डिस्टन्स घ्यावंसं वाटेल तेवढ्या डिस्टन्सवर दोन आर्क मारा. आता ह्या सेंटरपेक्षा थोडंसं डिस्टन्स जास्त घ्या कंपासमध्ये, एक आर्क वर एक आर्क खाली. तेच डिस्टन्स कॉन्स्टंट, एक आर्क वर एक आर्क खाली, आणि या दोन इंटरसेक्टिंग आर्कमधून जाणारी एक लाईन काढा. तर हा असेल टँजेंट जो पी या सेंटर असणाऱ्या 3.2 सेंटीमीटर रेडियस असणाऱ्या सर्कलच्या यम या पॉईंटमधून जात आहे. ओके, कळालं? तर हे पहिला आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट. कन्स्ट्रक्ट अ टँजेंट विथ अ सर्कल सेंटर पी ऑफ रेडियस 3.2 सेंटीमीटर पासिंग थ्रू पॉईंट यम विथ युजिंग सेंटर. काय केलं, फक्त एक लाईन काढली अर्धं इकडं आणि एक यमवर मिडल पॉईंट ठेवून इकडं जेवढं डिस्टन्स आवडतील तेवढ्या डिस्टन्सवर एक आर्क मारले, अर्ध्यापेक्षा जास्त, एक वर एक खाली, तेच डिस्टन्स कॉन्स्टंट, वर एक खाली, आणि याच्यातून लाईन. चला, हा होता क्वेश्चन नंबर फर्स्ट. आता क्वेश्चन नंबर सेकंडकडे जाऊया आपण. कन्स्ट्रक्ट केलं सोनम. नाव सेकंड, draw a circle of radius 2.7 centimeter. Draw tangent to the circle at any point on it. तर बघा याचं उत्तर, कन्स्ट्रक्शन कसं करायचं. तर पहिल्यांदा रफ डायग्राम काढून घेऊया. काय म्हणते ते, ड्रॉ अ सर्कल ऑफ अ रेडियस 2.7 सेंटीमीटर
एक सर्कल काढा ज्याची रेडियस 2.7 सेंटीमीटर आहे. फॉर एक्झाम्पल दिस इज सर्कल विथ रेडियस 2.7 सेंटीमीटर. ओके. ड्रॉ अ टेंजेंट टू द सर्कल ॲट एनी पॉईंट ऑन इट. तर टेंजेंट ड्रॉ करा सर्कलवर कोणत्याही एका पॉईंटला. तर आपण फॉर एक्झाम्पल हे सेंटरचं नाव पण दिलं नाही त्यांनी, आपण ओ घेऊया आणि हा पॉईंट बाहेरचा आपण ए घेऊया. तर ए या पॉईंटमधून जाणारा टेंजेंट ड्रॉ करायचा आहे. तर इथं त्यांनी कुठेही म्हटलं नाही की विदाऊट सेंटर यूज काढा किंवा विथ यूज सेंटर काढा. तर आपण सेंटरचा वापर करून काढणार आहे. तर हे जे रेडियस आहे ओ ए याला बाहेरपर्यंत एक्सटेंड करा आणि ह्याच डायग्रामप्रमाणे आपल्याला ते कन्स्ट्रक्ट करता येईल. तर बघा इथं सेंटर ओ घेऊया फक्त आपण, सेंटर ओ. इथला बाहेरचा पॉईंट आपण इथला ए घेतलेला आहे. आता ओ ए अशी बाहेरपर्यंत जाणारी एक लाईन काढा ओ ए आणि ह्या ए मधून असा जाणारा आपल्याला एक टेंजेंट काढायचा आहे. हा टेंजेंट आहे. तर कसं काढता येईल, तर ओ ए, तर या पॉईंटमधून टेंजेंट काढण्यासाठी आपण काय करायचं, ए ह्या मेटल पॉईंटवर या पॉईंटवर मेटल पॉईंट ठेवा कंपासचं. जेवढं डिस्टन्स आवडेल तेवढं डिस्टन्स कंपासमध्ये घ्या. एक इकडे आर्क, सेम डिस्टन्स कॉन्स्टंट, एक इकडे आर्क सेकंड. आणि नंतर या पॉईंटवर कंपासचं मेटल पॉईंट अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे ए पॉईंटपेक्षा जास्त डिस्टन्स कंपासमध्ये घ्या. एक वर एक खाली, तेच डिस्टन्स कॉन्स्टंट. आता मेटल पॉईंट इथे ठेवा इकडल्या इंटरसेक्टिंग आर्कवर. एक आर्क वर एक आर्क खाली आणि ह्या दोन्हीतून जाणारे एक लाईन. तर हे होईल ए पॉईंटमधून जाणारा टेंजेंट. तर पहिल्यासारखंच म्हणजे क्वेश्चन नंबर फर्स्ट सारखंच क्वेश्चन नंबर सेकंड सुद्धा आहे विथ युजिंग सेंटर. झालं सेकंड. ओके. नाव वी विल गो टुवर्ड्स प्रॉब्लेम नंबर थर्ड. सी what is question number third. Question number third is draw a circle of radius 3.6 centimeter. Draw a tangent to the circle at any point on it without using center. बघा हा थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे. तर याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा. तर याच्यामध्ये आपल्याला टेंजेंटच काढायचं आहे पण विदाऊट यूज ऑफ सेंटर, म्हणजे सेंटर यूज करायचा नाही आहे. विदाऊट यूज ऑफ सेंटर. इथं आपण काय केले, ह्या दोन्ही सर्कलमध्ये जे टेंजेंट काढलेले आहेत, वैष्णवी बघा उशिरा येतात बघा. तर इथे आपण काय केले, विथ युजिंग सेंटर टेंजेंट काढले. कसे काढले होते, एक सर्कल घेतला रेडियसचा जे दिलाय त्या, मग सेंटरमधून सर्कलच्या बाहेरपर्यंत असा एक रे काढला. इथे जो पॉईंट आहे इंटरसेक्टिंग असा रेडियसमधून रेडियसला असंच पुढे वाढवलं किंवा ओमधून असंच बाहेर रे काढला तर इथे एक पॉईंट मिळतो. तर या पॉईंटवर कंपासचा मेटल पॉईंट ठेवला, एक इकडे ते डिस्टन्स कॉन्स्टंट, एक इकडे आर्क. आता मेटल पॉईंट ह्या इंटरसेक्टिंग आर्कवर ठेवायचा, अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स, एक वर एक खाली, ते डिस्टन्स कॉन्स्टंट, एक वर एक खाली आणि याच्यातून जाणारी लाईन या पॉईंटमधून जाईल. आता इथे आपल्याला सेंटर यूज करावा लागत होता, पण आता ह्या थर्ड प्रॉब्लेममध्ये विदाऊट युजिंग सेंटर, तर आपल्याला विदाऊट युजिंग सेंटर कन्स्ट्रक्शन करायचं आहे. तर बघा ते कसं करता येईल. तर सुरुवातीला काय करायचं, ड्रॉ रफ डायग्राम. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.6 सेंटीमीटर. तर 3.6 सेंटीमीटरचा एक सर्कल काढा. फॉर एक्झाम्पल दिस इज सर्कल. आपल्याला काही त्याचं सेंटर पॉईंट घेता येईल. नाव ओ घेतला, ज्याची रेडियस किती आहे 3.6 सेंटीमीटर. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.6. ओके 3.6. आणि ड्रॉ अ टेंजेंट टू द सर्कल ॲट एनी पॉईंट विदाऊट युजिंग सेंटर. विदाऊट युजिंग सेंटर, सेंटरशिवाय, सेंटरच्या वापराशिवाय आपल्याला काय करायचं आहे, एक सर्कल म्हणजे टँजेंट ड्रॉ करायचा आहे. तर आता बघा हा ओचं सेंटर आहे सर्कल, ओ हा सेंटर, तर हा आपल्याला वापरायचा नाही. तर तुम्ही काय करा,
एक पॉईंट घ्या. आपण ही रेडियस थोड्या वेळासाठी रफ करूया. तर फॉर एक्झाम्पल आपण इथे एक पॉईंट घेतला ए, इथे बी आणि इथे सी. ओके, चला बघा ए बी सी. तर हा ए बी जोडा आणि हा ए सी सुद्धा जोडा. ओके, 3 पॉईंट घ्या तुम्हाला जे आवडतात ते. आता काय करायचं, इकडं बघा. आता या ए किंवा बी याच्यामधून जाणारा तुम्हाला टँजेंट काढायचा आहे. तर हा आपण ए पॉईंटमधून जाणारा टँजेंट काढूया या पद्धतीनं. ओके, तर हा टँजेंट गेला ए पॉईंटमधून. आता हे झाले रफ डायग्रॅम. कन्स्ट्रक्शन ॲक्च्युअल कसं करायचं, याची रेडियस किती होती 3.2 सेंटीमीटर, सॉरी 3.6 सेंटीमीटर. तर बघा एक सर्कल घ्या, रेडियस 3.6 सेंटीमीटर असणारा. तर हा सर्कल ज्याची रेडियस 3.6 सेंटीमीटर आहे. ओके, हा 3.6 सेंटीमीटर रेडियसचा सर्कल. आता 3 पॉईंट घ्यायचे ए बी सी, तुम्हाला ज्या डिस्टन्सवर आवडतील त्या ए बी आणि हे इथला सी. तर ए बी हा जॉईन करून घ्या. त्याच्यानंतर हा एच बी सी आणि ए सी हे सुद्धा जॉईन करून घेतले. आता ए या पॉईंटमधून टँजेंट काढायचा आहे इथल्यासारखा. तर काय करता येईल, सी या पॉईंटवर कंपासचं मिडल पॉईंट ठेवा सी इथल्या, आणि एक तुम्हाला जेवढं डिस्टन्स आवडेल त्या डिस्टन्सवर एक आर्क काढा असा. कंपासचं मिडल पॉईंट सीवर आणि एक आर्क या पद्धतीनं. तर हे असं दिसेल. आता जे डिस्टन्स इथं सी या मिडल पॉईंटवर ठेवून एक आर्क काढला आहे तेच डिस्टन्स कॉन्स्टंट ए या पॉईंटवर मिडल पॉईंट ठेवा आणि इथे पण एक आर्क काढा. तर हा आर्क या पद्धतीने दिसेल. ओके, काढला. आता काय करता येईल, आता बघा सी या मिडल पॉईंटवर, सी या पॉईंटवर मिडल पॉईंट आर्क काढला, ते डिस्टन्स कॉन्स्टंट एवर मिडल पॉईंट ठेवला आणि इथे पण एक आर्क काढला. आता हे जे दोन इंटरसेक्टिंग पॉईंट आहेत, तर हे दोन इंटरसेक्टिंग पॉईंटचं डिस्टन्स हे कंपासमध्ये मेजर करून घ्या. तर हे दोन इंटरसेक्टिंग पॉईंटचं डिस्टन्स कंपासमध्ये एवढं भरलं. फॉर एक्झाम्पल एवढं भरल्यानंतर आता मिडल पॉईंट या पॉईंटवर ठेवायचा. इथं लाईन झालेली आहे, कॉन्सन्ट्रेट झालेली आहे ना इंटरसेक्ट. तर ह्या लाईनवर मिडल पॉईंट ठेवा आणि एक इंटरसेक्टिंग आर्क काढा या पद्धतीने. आणि फक्त या दोन पॉईंटमधून जाणारी विथ द हेल्प ऑफ स्केल, तर या दोन पॉईंटमधून जाणारी एक सरळ रेषा काढायची स्केलच्या मदतीने. तर हा असेल टँजेंट पासिंग थ्रू पॉईंट ए विदाउट युजिंग सेंटर. तर हा सेंटर वापरण्याशिवाय आपण काढलेला टँजेंट. तर हे आहे कन्स्ट्रक्शन. ओके, तर हा होता आपला प्रॉब्लेम नंबर 3. नाव वी विल गो टुवर्ड्स प्रॉब्लेम नंबर 4. केलं कन्स्ट्रक्ट. चला प्रॉब्लेम नंबर 4 काय आहे, draw a circle of radius 3.3 centimeter. Draw a chord PQ of length 6.6 centimeter. Tangent. Draw a tangent to the circle at point P and Q. Write your observation about the tangent. तर बघा हा क्वेश्चन नंबर 4 आहे. तर ह्या क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय करायचं आहे बघा आपल्याला. तर एक टँजेंट पी क्यू मधून जाणारा आपल्याला काढायचा आहे ज्या सर्कलची रेडियस 3.3 सेंटीमीटर आहे. तर बघा प्रॉब्लेम काय आहे. तर प्रॉब्लेम आहे आपला प्रॅक्टिस सेट 4.2 मधला 4th. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.3 सेंटीमीटर. ओके, सर्कल ड्रॉ करा ज्याची रेडियस 3.3 सेंटीमीटर आहे. ओके, तर रफ डायग्राम काढूया पहिल्यांदा.
एक सर्कल काढला ज्याची रेडियस 3.3 सेंटीमीटर आहे. हे रेडियस 3.3 सेंटीमीटर. ओके. त्याच्यानंतर ड्रॉ अ कॉर्ड पी क्यू ऑफ लेंथ 6.6 सेंटीमीटर. तर एक आपल्याला कॉर्ड पी क्यू काढायचा आहे ज्याची लेंथ 6.6 सेंटीमीटर आहे, रेडियस 3.3 आणि कॉर्ड 6.6. म्हणजे हा रेडियसच्या डबल आहे. 3.3 इंटू 2 काय होतं 6.6. म्हणजे आपल्याला कॉर्ड जो पी क्यू आहे तो काय आहे मग रेडियसच्या डबल म्हणजे डायमीटर आहे. मग तो कॉर्ड आपल्याला या पद्धतीने काढावा लागेल. हा पी पॉईंट, हा क्यू. याचं जर डिस्टन्स तुम्ही मेजर केलात तर हे किती भरेल 6.6, कारण की रेडियसच्या डबल कॉर्ड जो 6.6 सेंटीमीटरचा येईल. आता ड्रॉ अ टँजेंट टू द सर्कल ॲट पॉईंट पी अँड क्यू. तर या पी आणि क्यू ह्या दोन पॉईंटमधून जाणारा टँजेंट आपल्याला ड्रॉ करायचा आहे. इकडं बघा, तर पी आणि क्यू ह्या पॉईंटमधून जाणारा टँजेंट काढायचा आहे. तर आपण विथ युजिंग सेंटर हे टँजेंट काढू शकतो. तर ह्या पी क्यू ह्या डायमीटरला थोडंसं बाहेरपर्यंत असं वाढवून आपण तिथून टँजेंट काढू शकतो. तर ते कन्स्ट्रक्शनमध्ये बघूया. तर टँजेंट या पद्धतीने आपल्याला काढावं लागेल. इथे एक टँजेंट आणि इथे एक टँजेंट. आणि शेवटी काय म्हणले, राईट युअर ऑब्झर्वेशन अबाउट टँजेंट. तर ह्या टँजेंटबद्दल ऑब्झर्वेशन काय येईल, तर हे 3.3 सेंटीमीटर, कारण की इकडून इकडं रेडियस हे पण 3.3 सेंटीमीटर. तर हे डायमीटर, तर डायमीटरला काढलेले हे दोन टँजेंट हे कसे राहतील पॅरलल राहतील. तर हे त्याचं ऑब्झर्वेशन राहील. तर आता ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन कसं करायचं ते बघा. तर 3.3 सेंटीमीटरचं एक सर्कल काढा. पहिल्यांदा बघा मग काढत बसा. 3.3 सेंटीमीटरचा एक सर्कल काढला. ओके. आता आपल्याला पी क्यू ज्याची रेडियस पी क्यू हा कॉर्ड काढायचा आहे. ड्रॉ कॉर्ड पी क्यू ज्याची लेंथ 6.6 आहे, म्हणजे ते डायमीटरच राहणार, कारण की सर्कलचं आपली रेडियस ही 3.3 आहे, त्याच्या डबल 6.6. तर हा कॉर्ड पी क्यू किती राहील 6.6. तर ह्या कॉर्डला जरा थोडं काढताना बाहेरपर्यंत त्याची लेंथ वाढवा. ही बाहेरपर्यंत लेंथ वाढवली. आता काय करायचं, इकडं बघा, पी या मेटल पॉईंटवर कंपासचा, पी या पॉईंटवर मेटल पॉईंट ठेवा कंपासचा, आणि कंपासचा मेटल पॉईंट ठेवल्यानंतर एक विशिष्ट डिस्टन्स जेवढं आवडेल तेवढं एक आर्क इकडे, तेच कॉन्स्टंट एक आर्क इकडे, म्हणजे डिस्टन्स बदलायचं नाही. तर एक आर्क इथे, एक आर्क इथे. आता तेच डिस्टन्स कायम ठेवा. क्यू या पॉईंटवर मेटल पॉईंट ठेवा. एक आर्क इकडे, एक इकडे, एक इकडे, एक इकडे. आता इकडे बघ, इकडे बघ, एक इकडे, एक इकडे, तेच कॉन्स्टंट, एक इकडे, एक इकडे. आता काय करा, ह्या इंटरसेक्टिंग आर्कवर मेटल पॉईंट अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स आणि एक वर एक खाली, तेच डिस्टन्स कॉन्स्टंट, मेटल पॉईंट इथे, एक वर एक खाली. तर एक बघा अर्ध्यापेक्षा जास्त, एक मेटल पॉईंट या पॉईंटवर ठेवून एक वर एक खाली. आता तेच डिस्टन्स कॉन्स्टंट या पॉईंटवर मेटल पॉईंट ठेवा, एक वर एक खाली, आणि या दोघातून जाणारी एक लाईन काढा. तर ही झाली टँजेंट. सेम प्रोसेस इथे रिपीट करा. मेटल पॉईंट आता ह्या पॉईंटवर ठेवा, या अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे याच्यापेक्षा जास्त डिस्टन्स घेऊन एक वर आणि एक खाली. तेच डिस्टन्स कॉन्स्टंट जे इथे ठेवलं होतं, तेच डिस्टन्स कॉन्स्टंट आता मेटल पॉईंट याच्यावर ठेवा, एक वर आणि एक खाली. तर या दोनातून जाणारा एक लाईन. आणि ऑब्झर्वेशन काय आहे, राईट युअर ऑब्झर्वेशन अबाउट टँजेंट. तर हे टँजेंट एकमेकींना पॅरलल आहेत. तर टँजेंट फ्रॉम पॉईंट पी अँड क्यू आर पॅरलल टू each other. तर हे आपलं ऑब्झर्वेशन राहील. तर टँजेंट फ्रॉम पॉईंट पी अँड क्यू आर पॅरलल टू ईच अदर. ओके स्टुडंट, हा होता क्वेश्चन नंबर 4 प्रॅक्टिस सेट 4.2 मध्ये.
ओके. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5 जो आहे तो आता हेच आहेत. फक्त ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 3.4 सेंटीमीटर. ड्रॉ अ कॉर्ड MN of length 5.7 सेंटीमीटर on it and construct tangent point M and N. ओके. तर हेच आहे. तर कॉर्डलाच फक्त बाहेर वाढवा आणि त्याच्यामधून हे काढा. तर ह्या चारही प्रॉब्लेममध्ये विथ युझिंग आपण सेंटर, विदाऊट युझिंग सेंटर टँजंट कसे काढायचे ते आपण पाहिले. तर तेच प्रोसेस आहे. फक्त एक